करायचे 8 धावा अगदी आपण पाहायला गेलं तर धावफलकावरती लागल्यात। पहिल्या बॉल वरती स्वागत केलं षटकाराने। अगदी आपण पाहायला गेलं तर चॉइस प्लेयर आणि त्याच्या विरोधात आयकॉन प्लेयर शैलेश काळे। पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय ऋषी। स्ट्रायकेनेडला प्रथमेश। ओ चांगला बॉल, अकू टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये। ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता। ओ गणेश शिंदे पाठीमागे विकेट कीपर। स्लिप देखील तैनात आहे। राजू रोडे सर आपल्याला पाहायला मिळतात स्लिप मध्ये। पुन्हा एकदा हुक केलाय, बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रात, तिथे मात्र फक्त 1 धाव प्राप्त होईल। सिंगल येईल, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती। पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5 आपण अनुभवताय। दिवस रात्र खेळवली जाणारी ही क्रीडा स्पर्धा कालच्या दिवसामध्ये मात्र या स्पर्धेचा ग्रँड ओपनिंग सेरेमनी मात्र पार पडण्यात आली मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये। त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली। प्रकाश झोतात नावून निघणारी ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय। आजचा दुसरा दिवस। पुढचा बॉल शॉट ऑन पूल, पुन्हा एकदा हा पंपशॅक अप्रतिम ठोकलाय पीटीपीएल। आणखीन एक येतोय शैलेश काळेच्या बॅट मधून। चला विनंती असेल जे प्रेक्षक वर्ग आहेत, बॉल जर तुमच्याकडे येत असेल तर बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे। चला मॅच बॉल आलाय। षटकार आलाय, षटकारच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 15 या धाव संख्येवरती। कृषीवरती आक्रमण चढवलंय, कमबॅक होईल नाही, यावेळेस फटका फसलाय। व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, अप्रतिम झेल। एक तेरी एक मेरी, जशास तसं दिलंय उत्तर। साई शेलार होता त्या ठिकाणी, कुठली चुकी केली नाहीये त्याने मिड विकेटला आणि जावं लागेल शैलेशला माघारी। 5 चेंडू त्याने फेस केले, 13 धावा कुठल्या आणि जावं लागेल डगआउटच्या। गेला तर अनिकेत टेटमे चॉईस खेळाडू आलाय। बाहेरचा बॉल अगदी आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न, मगाशी देखील तोच प्रयत्न होता। गती परिवर्तन केलं आणि शैलेशला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं। पहिली विकेट प्राप्त करण्यामध्ये नक्कीच ऋषीला यश आलं। पहिल्या 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार आले, परंतु त्यानंतरचं कमबॅक गोलंदाज ऋषीचं नक्कीच पाहायला मिळालं। नेक्स्ट मॅच मध्ये आपण देखील पाहू शकतात
मॅच क्रमांक 13, एका बाजूला निनाई देवी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला कलावती 11. या दोन संघांमधली ही लढत असेल. इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच आपण टॉस घेणार आहोत आणि नक्कीच आमचे समालोचक मित्र लव जाधव सर, कॅमेरामॅन यांना मात्र नक्कीच जागा करून देतात आणि ही खासियत आहे. कमी तिथे आम्ही सातत्याने मात्र चांगली बाब त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी मात्र नक्कीच गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन मात्र घेतात राजू रोडे सर. 5:15 हा सामना सुरू झाला. आता 5:28 झालेत. 20 मिनिटाचा अवधी आहे 4 षटक संपवण्यासाठी. हॅट्रिक जर राजू सरांनी घेतली तर अक्षय शिंदे यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. स्ट्रायकर एंडला प्रथमेश. पहिलाच बॉल अगदी वाईट यॉर्कर हाताळलाय. थोडासा टप्पा पुढे ठेवला होता. शरीरापासून दूर टाकलेला हा बॉल बीट करून सर्व विकेट किपर याच्या हातामध्ये बॉल विसावला. तिसरं षटक मार्गस्थ आहे राजू सरांचं. टीमची धावसंख्या आपण आतापर्यंत पाहायला गेली तर 15. हो, पुन्हा एकदा तोच टप्पा हाताळलाय. अगदी हेलिकॉप्टर उडवायचा होता बघा. बीट करून पुन्हा एकदा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. दोन्ही बॉल अगदी त्याच टप्प्यावरती हाताळलेत. लाईन लेंथ अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळत असताना 8 बॉल आतापर्यंत प्रथमेशने फेस केले. 2 धावांवरती खेळतोय स्टॅकेन एडला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक खेळून बसलेत. बॉल हवेत. एलिव्हेशन कमी मिळालंय आणि बॉलच्या खाली क्षेत्ररक्षण. विकेटचं पतन. फलंदाज बाद जावं लागेल प्रथमेशला माघारी. हिमांशु आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकेट प्राप्त केली आहे राजू सरांनी. अजून कोणतीही धाव दिली नाहीये. चांगली बाब, जमेची बाजू. परंतु हिमांशु आलाय आणि हिमांशुने स्वागत केले. आओ स्वॅग से करेंगे. षटकाराने स्वागत. 6 धावा. धावफलकावरती लागल्यात. करंट रन रेट आपण जर पाहायला गेलं तर 7.88 चा मात्र पाहायला मिळतोय. जिजा टायगर टॉस जिंकून मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. 21-2. लोअर फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण चढवलंय समोरच्या दिशेमध्ये. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. आणखीन एक विकेट गॉन. राजू सरांनी आतापर्यंत 2 विकेट घेतल्यात. मग्गाचा टप्पा अगदी पुढे ठेवला होता. आता गती परिवर्तन केलं. फटक्यामध्ये ताकद अपुरी पडली. हिमांशुला अगदी षटकार मारून माघारी जावं लागतंय.
राजू यांचा पुढचा बॉल आदिनाथसाठी. आदिनाथ देखील आल्या आल्या आक्रमण करतोय. प्रहार चढवलाय 6 धावांचा. पीटीपीएल षटकार. तेहतीस झाल्यात आणि आताशे 3 षटक समाप्त झालेत. 5 वाजून 33 झाल्यात. 5:15 सामना सुरू झालाय. अजून 2 मिनिटं शिल्लक आहेत. 27 धावा धावफलकावरती लागतात. लॉस ऑफ दी 3 विकेट्स. जिजा टायगर आणि त्यांच्या विरोधात श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये सुरू असलेली मॅच मात्र आपण पाहतोय. एलेक्स कदम गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचं षटक घेऊन स्लिप देखील तैनात आहे. अनिकेत स्ट्रायकर एंडला बैठा फटका सजवायचा होता. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत जातील आणि विकेटचं पतन. खूप चांगली कॅच. अनिकेतला जावं लागेल माघारी. श्रीधर आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एलेक्सने मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. पुढचा बॉल हाकू डब्याचा बॉल. दिशा दिली आहे. मिडॉन तैनात आहे. कुठलीही धाव या बॉलवरती मात्र केल्याचा मानस दाखवत नाहीये. हा देखील डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. कोणतीही धाव नाहीये या बॉलवरती. 27 धावा धावफलकावरती लागतात टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाच्या. फुल करण्याचा प्रयत्न होता. बीट करून सरळ विकेट किपर गणेश शिंदे यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय. हा देखील बॉल डॉट बॉल आलाय. निर्धाव बॉलची सांगता होते. एलेक्स कदम चांगली गोलंदाजी राहिले. ओहो यावेळेस देखील टप्पा थोडासा बाहेर शरीरापासून दूर ठेवलाय. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. व्हाईट +1 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. 29 धावा धावफलकावरती नक्कीच लागतात. आदिनाथ अगदी आपण पाहिलं गेलं तर आदिनाथ इथेट नंबर 4 वरती आला. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला. ओहो आदिनाथ याच फटक्यासाठी ओळखला जातो. स्लॉट मध्ये होता. पाठवून दिले प्लॉटच्या बाहेर. 6 धावा. पस्तीस धावा धावफलकावरती लागतात. 2 बॉलवरती 2 मोठे षटकार आतापर्यंत त्याने फेस केलेत. चांगला फटका अगदी पाया बॅट अँड पॅड मध्ये तिखट यॉर्कर मात्र पाहायला मिळाला. चांगला टप्पा हाताळलाय. गती परिवर्तन जरूर केलं गेलं. ऍक्शन रिप्ले बघू शकता दोन्ही अँगलने.
अगदी मोठा प्रहार चढवायचा होता. साइड अँगल यावेळेस ड्राइव्ह जरूर केलाय. मिड विकेट मधून अगदी डीप मधून प्रोटेक्शन दिलं जात आहे. साई आहे त्या ठिकाणी, कुठलीही चुकी करत नाहीये. सिंगल येईल. ओव्हरची होते समाप्ती. 4 षटक समाप्त झाले. 4 षटकानंतर टीमची धावसंख्या 36. लॉस ऑफ दी 4 विकेट. शेवटचं अंतिम षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं. आणि हा संपूर्ण व्ह्यू नवी मुंबईचा ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून कव्हर केलाय. हा संपूर्ण ड्रोन व्ह्यू आणि संपूर्ण ड्रोन व्ह्यू कव्हर केलाय ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. चांगली क्वालिटी क्लिअरिटी ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. आणि हा नाईट व्ह्यू बघू शकता तुम्ही. प्रकाश झोतात ही नावून निघालेली संपूर्ण नवी मुंबई, तोच व्ह्यू. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून ही संपूर्ण चलचित्र आपल्या टीव्ही स्क्रीन वरती मात्र दाखवली जातात. शेवटचं षटक नितीन आलेत, नितीन भालेकर. चला नेक्स्ट मॅच मध्ये निराय देवी स्पोर्ट्स आणि कलावती 11 आपण टॉस साठी तयार राहायचं. कॅप्टन आणि संघ मालक. बैठा फटका सजवायचा होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला स्टॉप नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या अगदी आपण जर पाहायला गेले तर 36 या धावसंख्येवरती टीम रेणुका देवी स्पोर्ट्स. आतापर्यंत स्कोर आपण पाहतोय. 4 विकेट गमावल्यात. आदिनाथ खोदून काढला फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला स्टॉप अलेक्स होता त्या ठिकाणी. दुसऱ्या धाबेचा मानस आहे, परंतु तिथे रनआउटच्या स्वरूपात मात्र जोखीम पत्करली होती, परंतु यश प्राप्त झालं नाहीये. आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र जावं लागेल माघारी. आदिनाथ ज्याच्या बॅट मधून मोठे प्रहार येत होते. स्पीडअप घ्या. 2 मिनिटं शिल्लक आहेत. फास्ट घ्यायचं थोडस. सदतीस धावा फलकावरती लागतात. 5 विकेट गमावल्यात आतापर्यंत टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक आलेत. अगदी दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली नितीन यांनी. शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर यांचा. पंचांच्या भूमिकेत सुबोध सरांना आपण बघतोय. खूप चांगली पंचांची भूमिका त्यांची देखील राहिली आहे कालच्या दिवसापासून. आज देखील पंचांची भूमिका आपण अनुभवतायत सुबोध सरांना. ओ इथे लॉफ केलाय. मिड विकेटला अलेक्स आहे. कुठली ऋषी होता त्या ठिकाणी, चुकी करत नाहीये. विकेटचं पतन. आणखीन एक विकेट माघारी जाते. चला
अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. टीमची धाव संख्या जर आपण पाहायला गेलं तर 38. खोलवर टप्प्याचा बॉल होता. चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. डी झोन मध्ये 1 धाव प्राप्त होईल. जास्त काही मिळणार नाहीये. 39 धावा धावफलकावरती सजल्या जात आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक असताना मात्र पाहायला मिळते 2 बॉल वरती जर मोठे प्रहार आले तर कुठेतरी धावसंख्येला आळा घातला जाऊ शकतो. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत आहे. बॉल जाईल अगदी सीमारेषेच्या बाहेर. हा मोठा प्रहार आलाय. जोरकस प्रहार योगेशने चढवला. षटकार मिळवून दिलाय आपल्या संघासाठी. 6 धावा जोडल्या जातील धावफलकावरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 45 या धावसंख्येवरती. धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या बॉलवर देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु अगदी बॉल यष्ट्यांवरती आदळलाय. क्लीन बोल्ड होत आहेत. शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त केली. नितीन यांनी पहिला डाव इथे समाप्त होतोय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 45 या आकड्यावरती. लक्ष्य असेल 30 बॉल करायचे आहेत 46 धावा. नेक्स्ट मॅच निनाई देवी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात कलावती 11. चला कॅप्टन आणि संघ मालक टॉस साठी यायचंय. लक्ष 46 धावांचं. येणारे 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये करायचे आहेत 46 धावा. अर्थातच टीम जिजा टायगर या संघाला. चला निनाई देवी स्पोर्ट्स आणि कलावती 11 टॉस साठी या. कॅप्टन आणि संघ मालक जिथे मात्र जोडले गेलेत किरण सर. ओव्हर टू किरण सर. थँक्यू सो मच. कुमारजी शिबे सर आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. कॅप्टन आलेले आहेत दोघेही. कुमारजी शिबे सर. टॉस त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय. दोन्ही टीम्स निनाई देवी स्पोर्ट्स या टीमचा असेल कॉल. कलावती 11 चालेल संदीप. येस स्पिन दी कॉइन. छापा काटा तुम्हाला कॉल करायचा. येस छापा कॉल आहे निनाई देवी या टीमचा आणि काटा आलेला आहे. थँक्यू. टॉस जिंकलेला आहे संदीप. काय बोलतो पहिल्या मॅचला घेऊन कशा परफॉर्मन्स राहिला टीमचा? बॅटिंग चांगली झाली होती. थोडं बॉलिंग मध्ये गडबड झाली बट इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू आणि या सामन्यामध्ये आम्ही फिल्डिंग करू. प्रथमतः निनाई देवी स्पोर्ट्स हा संघ यंदा पीटीपीएल मध्ये डे नाईट मध्ये खेळताना दिसतोय. ऍज अ कॅप्टन टीम संपूर्ण जशी हवे तसे बॅट्समन बॉलर ऑल प्रॉपर टीम आमची बरोबर झालेली. संघ मालक आणि त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल. संघ मालकांचा तर आमची टीम जेव्हापासून आम्ही ह्याला खेळतोय पाटण तालुक्यात तेव्हापासून भरपूर सपोर्ट आहे. ते आता डे नाईट पर्यंत सपोर्ट आहे त्यांचा आम्हाला. एक मोठं स्वप्न तुमचंही पूर्ण झालंय का पाटण तालुका प्रीमियर लीग नाईट मध्ये खेळण्याचं? नक्कीच नक्कीच. भरपूर वर्षापासून ही इच्छा होती की नाईट खेळायची आहे आणि ते स्वप्न आता सत्यात उतरत आहे आमचं. खूप भारी वाटते खेळायला. थँक्यू सो मच. मनापासून आभार. दुसऱ्या बाजूला सर काय बोलता? नाईट स्पर्धा एक मोठं स्वप्न. बाईक आले, सायकल गेली आणि बाईक आली. अपडेट झाले. भाषण बाकी ठेवतो घ्या. अजून आहे की मी 2 दिवस इथंच आहे. मी 2 दिवस इथंच आहे. मी इंग्लिश थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज वेळेतला वेळ काढून अगदी आपण पाहिलं तर पाटण तालुका प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं हा तालुका त्यांचा आहे. कारण की असं म्हणायला हरकत नाही कारण की तालुक्याचं त्यांच्यावरती आणि त्यांचं तालुक्यावरती खूप सारं प्रेम आहे. आणि पाटण तालुका प्रीमियर लीग आणि विघ्नेशजी मडवी सर यांचा आवाज नाही असं होणारच नाही. आणि याही स्पर्धेला आपण पाहिले तर संपूर्ण समालोचकांचे आयडॉल अर्थातच नवी मुंबईचा एक स्वीट आवाज विघ्नेशजी मडवी सर यांचा आवाज इथून पुढे तुम्हाला ऐकायला येईल. त्यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करूया. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. व्हॉइस ऑफ पाटण तालुका आणि पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज किरण मस्कर यांची वाणी आपण ऐकलीत आणि त्याचबरोबर
आशिष चोरगे सर हे देखील व्हॉइस ऑफ कराड म्हणून त्यांची वाणी देखील अनेक वर्ष मी ऐकतोय. आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 हा घमासान पर्व क्रमांक 5 आणि मॅच आपल्या समोर रंगली जाते दुसरी जिजा टायटन्स वर्सेस श्री रेणुका देवी स्पोर्ट्स. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहू शकाल पाटण तालुक्याचा ब्रँड अँबॅसेडर आणि ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं नुसतं पश्चिम महाराष्ट्र नाही तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटवर आपलं अधिराज्य गाजवलं. वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे नाव आहे गणेश शिंदे. स्ट्राईक एंडवर आहे, नॉन स्ट्राईक एंडवर रोहन पाहायला मिळतोय. टार्गेट असेल तब्बल 46 धावांचं. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज चेतन आलाय. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेचा एक बेहतरीन खेळाडू म्हणून जाणला जातोय गणेश शिंदे. पहिला बॉल शरापासून दूर होता. लॉंग ऑन रिझर मध्ये क्षेत्ररक्षक होता हिमांशू. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पहिला बॉल डॉट येतोय. पहिल्या बॉल पासून अटॅकिंग क्रिकेट ही ओळख आहे गणेश शिंदेची आणि सातत्याने याच अटॅकिंग क्रिकेटमुळे त्याने या खेळावर आपलं अधिराज्य गाजवलंय. चांगला खेळ सातत्याने केला जातोय. 46 धावा या मैदानावर इतक्या मोठ्या धावा नाहीत पण चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात आहे. प्रथमेश आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवर 2 डॉट बॉल येत असताना इथे डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढले तर मॅच मध्ये नक्कीच काहीतरी वेगळा ट्विस्ट पाहायला मिळेल. 30 बॉल 46 धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना चेतन गोलंदाजी ट्रॅकवर आहे. इथे फटका पाहू शकाल. स्वीपचा फटका. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. गणेश शिंदेच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. गर्जना 11 कोपरखंड टीमचे ते संघ मालक आणि अनेक वर्ष ऍज अ कॅप्टन म्हणून त्याच्या टीमचं देखील भरपूर चांगलं योगदान राहिलंय. गणेश शिंदे देखील त्याच टीम मधून खेळतोय. पहिला मोठा फटका आलाय गणेश शिंदेच्या बॅट मधून. 6 धावांनी आपलं खातं उघडलंय. इथे बॉल सोडून दिलाय. ऑफस्टंपच्या खूप बाहेर चेंडू पिचिंग केला जातोय. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. सुरुवात दमदार झाली आहे. सुरुवात फार इम्पॉर्टंट आहे. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली होते ना त्याचा शेवट देखील चांगला होतोय. दमदार सुरुवात झाली आहे मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना. इथे स्लॉक स्वीप पुन्हा एकदा. यावेळेस वाईडिश लॉंग ऑन रिजनला क्लिअर करत असताना पाटण तालुक्याचा ब्रँड अँबॅसेडर मिस्टर गणेश शिंदेच्या बॅट मधून येतोय अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. जिजा टायटन्स टीम बॅटिंग करत असताना टीमचा कॅप्टन गणेश शिंदे मॅच मध्ये अफलातून खेळ करत असताना पॉझिटिव्ह इंटेंटने इथे बॅटिंग केली जाते. माणसाच्या मनामध्ये 2 घोडे धावत असतात. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. इथे देखील पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. टॉप एज लागली होती. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात झाली आहे. 14 वर बिनगडी बाद. 46 धावांचा पाठलाग करत असताना गणेश शिंदे आक्रमक पावित्रा धारण करत असताना गणेश शिंदे रोहन अशी जोडी आहे. जिजा टायटन्स टीम मैदानामध्ये खेळत असताना हे दाखो टप्प्याचा बॉल. संधी आहे ती गमावली जाणार नाही. खूप चांगला झेल पकडला जातोय दीपकच्या माध्यमातून. मोठी शिकार इथे करत असताना गोलंदाज चेतनच्या माध्यमातून गणेश शिंदेच्या विकेटचं पतन. पहिला मोठा धक्का लागतोय टीम जिजा टायटन्स संघाला. फलंदाज गणेश शिंदे. बॅक टू द मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने बॉल रिलीज केला गेला. एमटीसी उमसाई च्या माध्यमातून अगदी मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. एलिव्हेशन नव्हतं. खूप चांगला झेल पकडला गेला आणि पहिला मोठा धक्का लागतोय. गणेश शिंदे परतल्यानंतर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय ऋषी
आयकॉन खेळाडू परतला, आता चॉईस खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना ऋषी पाटील. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले, 14 धावा 1 गडी बाद. आणि शैलेश काळे हा आयकॉन खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल की काय याकडे पाहिलं जाईल. रोहन पहिल्यांदा स्ट्राईक आउटवर येतोय. ऋषी पाटील, रोहन नारकर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते आणि ऋषी पाटील आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ओमकार बोरगे. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना आता इक्वेशन जर पाहिलं तर 24 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. यावेळेस बॅकफूट लावून पंच करण्याचा प्रयत्न केला होता. थ्रू द कव्हर चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेतनच्या माध्यमातून पहिला विकेट प्राप्त झाल्यानंतर एक कॉन्फिडन्स वाढला गेलाय. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या टीम कडून धावा डिफेंड होऊ शकतील, विकेट प्राप्त करावे लागेल, डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील. आडव्या बॅटने फटका चांगला आहे, टायमिंग होऊ शकलं नाही. मिड विकेट रिजन मध्ये आणखीन एक विकेटचं पतन होत असताना रोहनला परतावा लागेल. रोहन नारकरच्या विकेटचं पतन आणि खूप चांगला झेल पकडला जातोय योगेशच्या माध्यमातून. दुसरा गडी बॅक टू द डगआउट. पुल करण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग होऊ शकलं नाही. मिड विकेट रिजन मध्ये अगदी सोपा झेल. 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळते. 2 गडी बाद 14, 1 गडी बाद 14 अशी धावसंख्या होत असताना मात्र 2 गडी बाद 14 या स्थितीमध्ये आता टीम जिजा टायगर्स पोहोचली आहे. 46 धावांचा पाठलाग करत असताना ही निराश मुद्रा स्क्रीनवर पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. प्रवीण हरगुडे नवघे फलंदाजीसाठी आलाय. प्रवीण नवघे हा फलंदाज पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 14 धावा धावफल करायला लागले. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना ओमकार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका चांगला आहे. पुन्हा एकदा प्रोटेक्शन डीप मध्ये पाहायला मिळते. फंबलिंग होते. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. थांबवलं जात आहे. दडपण आहे. लगातारचे 2 विकेट कुठेतरी टीमला बॅकफूटला घेऊन जाते. 1 विकेट त्यानंतर मात्र लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त होत असताना टीम रेणुका देवी स्पोर्ट्स संघाला देखील कमबॅक करण्याची संधी मिळाली. आता या संधीचं सोनं करावं लागेल. हे मॅच जिंकावे लागेल. लीग मॅच मध्ये एक मॅच फार महत्वाची असते. अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. चौकार. बॅट मधून चौकार आलाय. खूप चांगलं संगीत आमचे डीजे मास्टर या असोसिएशनचे अध्यक्ष डीजे अद्वैत. इथे देखील मोठा फटका लगवला जातोय. डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव मिळते. रोहित इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. एक झेल देखील पकडला रोहितच्या माध्यमातून. फलंदाज जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 30 धावा अजूनही करायचे. 20 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मॅच बनू शकते. रेणुका देवी स्पोर्ट्स टीम प्रयत्न करत असताना या मॅच मध्ये. लोवर फुल टॉस पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतली जाते. 1 केरी 2 क्रिकेट शांत क्रिकेट. ज्यावेळेस गणेश शिंदे होता त्यावेळेस मात्र आक्रमकता धारण केली होती. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 21 धावा धावफल करायला लागलेत. आता समीकरण जर पाहिलं तर उर्वरित तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 25 धावा. मॅच ऑन आहे. संधी असेल जिजा टायगर्स वर्सेस श्री रेणुका देवी स्पोर्ट्स असा सामना. PTPL 2025 चा घमासान पाटण तालुका प्रीमियर लीग
आज या मंचामध्ये ज्यावेळेस मैदानामध्ये आतमध्ये येत असताना असं वाटलं की ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग किंवा नवी मुंबई प्रीमियर लीग किंवा अग्रिकोळी प्रीमियर लीगचा फील या मैदानामध्ये पाहायला मिळते. इतके दमदार आयोजन केलं गेलं. ज्यावेळेस मी काल रात्री फ्लड लाईट जेव्हा ऑन झाली होती त्यावेळेस PTPL चा थरार पाहिला, तो ड्रोन व्ह्यू हा देखील अप्रतिम राहिला. प्रत्येकाने पसंती दाखवली या स्पर्धेमध्ये आणि शिवा जाधव त्याचबरोबर किरण मस्कर ज्या आयोजनामध्ये इन्व्हॉल्व असतील ना ते आयोजन नेहमीच दमदार होईल, त्यात मात्र शंका नाही. भरपूर मेहनत, भरपूर चांगली स्पर्धा. चला 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय शैलेश, गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आयकॉन खेळाडू आहे. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा बॉल अगदी मिस केला बॅटरने. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. डॉट बॉलची सांगता होती. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर मध्ये आणेल आणि प्रत्येक डॉट बॉल गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवेल. पुन्हा एकदा पावसर चेंडू पाहायला मिळते. अंपायरने दंडित केले गेले. व्हाईट बॉलचा इशारा आणि इशारा दिला जाईल 1 फॉर द ओव्हर, म्हणजे एक बाउन्सर तुम्ही ऑलरेडी टाकलाय त्यामुळे या पुढचा बाउन्सर नक्कीच तुम्हाला घातक ठरेल. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 22 ऑन स्कोर बोर्ड. 22 धावा धावफलकावर लागलेत. 46 धावांचं टार्गेट आहे. स्ट्राईक एंडवर प्रवीण पाहायला मिळते. धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. आणखीन एक अखूट टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा ऑप्शनवर मारा ठेवला गेलाय. पुन्हा एकदा बॅटरने मिस केलाय. प्ले अँड मिस असं काही खेळ करत असताना एक एक बॉल एक एक धाव फार इम्पॉर्टंट असते क्रिकेटमध्ये. या मॅच मध्ये शैलेश चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. शैलेश काळे आयकॉन खेळाडू आहे. रेणुका देवी स्पोर्ट्स टंगाचा आणि जुळेवाडीचा खेळाडू आहे. इथे मॅचची इनर एज लागली. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. ओमकार पुन्हा एकदा या पुढचा बॉल देखील जर पाहिलं तर सिंगल येत असताना चांगली षटक, चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुरू आहे. जकडून ठेवला गेलाय. पहिल्या ओव्हर मध्ये गणेश शिंदेने दमदार सुरुवात केली होती आपल्या टीम साठी. 2 षटकार आणि 1 सिंगल म्हणजे 13 धावांचं योगदान दिलं होतं. असं वाटलं होतं की मॅच लवकर संपेल, पण क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा निश्चिताने भरलेला खेळ आहे. दरम्यान थ्रू द कव्हर चेंडू जातोय. एकेरी दुहीचं क्रिकेट काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे श्री रेणुका देवी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. सगळ्याच खेळाडूने, ओमकार असेल, रोहित असेल, या खेळाडूने आपल्या टीम साठी योगदान देत असताना सिंगल डबलचा खेळ सुरू आहे. शांत क्रिकेट सुरू आहे. जसजसा वेळ पुढे जाईल तसं मात्र फ्लड लाईट ऑन होतील. त्यानंतर खऱ्या अर्थानं क्रिकेटचा घमासान पाहायला मिळेल. पण इथे मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत असताना त्या प्रयत्नाला यश येत नाही. त्याचं श्रेय जाते गोलंदाजांना. अचूक टप्प्याची गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी शैलेश काळेने केली. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 5 बॉल मध्ये 4 धावा खर्च केलेत. या मॅचचं इक्वेशन बदललं गेलं. टीमची धावसंख्या 25-25 या आकड्यावर. जिजा टायगर्स टीमला गरज आहे मोठ्या फटक्यांची. ते मोठे फटके खेळावे लागतील. इथे आलाय एकच फाईट, वातावरण टाईट आणि या वर्षीची PTPL आहे डे नाईट. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. आता इक्वेशन 12 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. काय स्ट्रोक लगावला गेलाय. फलंदाज आपण पाहू शकाल ऋषी पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. आता इक्वेशन आहे 12 बॉल 15 धावा. असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया डीजे संघनायक, 10 संघ मालक आणि 10 आयकॉन खेळाडू लढतील एका तख्तासाठी. त्याचं नाव आहे PTPL पाटण तालुका प्रीमियर लीग. पर्व क्रमांक 5 आणि 2025 हे पहिल्यांदाच डे नाईट फॉर्मॅट मध्ये झालेला हा क्रिकेटचा घमासान.
या स्पर्धेची पहिली ट्रॉफी जो उंचावेल त्याची अगदी मान अभिमानाने त्याची खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर ट्रॉफीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, जी प्रतिमा रायगडमध्ये आहे. ज्यावेळेस स्वराज्य ज्यावेळेस राज्याभिषेक झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, ती प्रतिकृती मात्र या ट्रॉफीवर आहे. आणि प्रत्येक पाटण तालुक्यातील खेळाडूला अभिमान असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चाललेला पाटण तालुका आणि त्या तालुक्याच्या या प्रीमियर लीग मध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची प्रतिमा मात्र मुख्य ट्रॉफीवर पाहायला मिळते. या वर्षी पहिल्यांदाच मॅन ऑफ द सिरीज साठी जे स्वप्न शिवा जाधव बॉस यांनी पाहिलं होतं की PTPL मध्ये कधीतरी आपण बाईक मॅन ऑफ द सिरीज ठेवू, आणि आज मात्र 5व्या पर्वामध्ये ते स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळते. त्याचा सार्थक अभिमान आहे. आणि बॅटर आणि बॉलर साठी देखील आपण जर पाहिलं तर बायसिकल आहे. 12 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. पहिला बॉल आखूड टप्प्याचा स्क्वेअर कट केला आहे. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. आता इक्वेशन पोहोचलाय. 11 मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. भरपूर मेहनत, भरपूर कष्ट. मला आठवते की पहिलं पर्व कशा पद्धतीने झालं होतं. टीम रेडी नव्हत्या, संघ मालक रेडी नव्हते. त्यांना जमवण्यासाठी भरपूर कष्ट, भरपूर मेहनत घेतली आणि ती स्पर्धा तळोलीच्या मैदानावर झाली होती. ते आयोजन आणि हे आयोजन यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण ती सुरुवात खऱ्या अर्थानं पाटण तालुक्याच्या क्रिकेटसाठी एक नांदी होती. आणि याच सुरुवातीने आज अनेक खेळाडू घडवले गेले. गणेश शिंदे सारखा खेळाडू असेल, त्या खेळाडूने देखील ग्रामीण क्रिकेट, तालुका क्रिकेट, खुल्या गटाचे क्रिकेट गाजवलं. आणि थर्ड अंपायर साठी इथे मागणी केली जाते, पण अंपायरचा इशारा अजून आला नाही. व्हाईट बॉलचा इशारा ऑलरेडी आलाय. चला, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आता इक्वेशन जर पाहिलं तर थर्ड अंपायरची मागणी केली जाते. रिव्ह्यू एस गोलंदाजाकडून रिव्ह्यू घेतला जातोय आणि अंपायर त्याची पाहणी करत असताना व्हाईट साठी रिव्ह्यू आहे. प्रत्येक टीम साठी रिव्ह्यू आहे, तो वापरला जातोय. रिव्ह्यू इथे रेणुका देवी स्पोर्ट्सच्या माध्यमातून थर्ड अंपायर तैनात आहे, पाहिलं जाईल. ओम साई MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्वालिटी आणि क्वांटिटीचं एक प्रतीक. आणि सातत्याने PTPL ही स्पर्धा ओम साई MTC च्या माध्यमातून टेलिकास्ट केली जाते. एक चांगलं चॅनल आहे. आणि या क्रुशियल मुवमेंट मध्ये आता थर्ड अंपायर काय निर्णय देतील याकडे लक्ष असेल. चला, अंपायर आहेत पाहणी करत असताना आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय थर्ड अंपायरच्या माध्यमातून. आणि जो निर्णय अंपायरने दिला होता त्या निर्णयाची मात्र थर्ड अंपायर देखील सहमत आहेत. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 आकड्यावर. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायचे 13 धावा. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स वर्सेस जिजा टायगर्स असा सामना. यावेळी देखील फटका चांगला आहे. कव्हर रेझर मध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. श्रीधरच्या माध्यमातून आपल्या टीम साठी श्रीधर माटेकर हा खेळाडू पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 34 आकड्यावर. आता 10 मध्ये करायचे 12 धावा. इथे फुलर लेनचा चेंडू मिस केलाय. सिंगल मात्र जरूर मिळेल. बॅटनी ब्रश होतोय असा अंपायर इशारा करत असताना आणि ते मात्र सिंगल वर समाधान मानावं लागेल. मॅच अनुजीनी ऑन आहे. 9 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका जिजा टायगर्स टीमला विजयाच्या दिशेने पोहोचेल त्या दिशेने मात्र फटका लगवला जातोय. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं आहे. तोपर्यंत चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. क्षेत्ररक्षण प्रयत्न करत असताना मात्र चेंडू झाला फरार. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 आकड्यावर. आता 7 बॉल 8 धावांची आवश्यकता.
यावेळी देखील फटका दमदार आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, चूक केली जाते. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार, चौकार. संपलं गेलंय. इथे मात्र अजून एक बॉल शिल्लक आहे, माफ करा, अजून एक चेंडू शिल्लक आहे. गरज आहे 3 धावांची. 7 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सुपर बॅटिंग सुरू आहे. जिजा टायगर्स टीम या मॅच मध्ये अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. चांगला खेळ सुरू आहे. गणेश शिंदेने सुरुवात केली, पण त्याचा शेवट करत असताना प्रवीण आणि ऋषी हे दोन्ही बॅटर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. 2 धक्के पहिल्याच पडले होते. 14 वर 2 गडी बाद होते. त्यानंतर मात्र डाव सावरण्यामध्ये यशस्वी झाले 2 बॅटर आणि आपल्या टीम साठी विजयापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. आता 7 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. अगदी ही मॅच 1 साइडेड होईल की काय या दिशेने जात असताना दुसरा सामना अगदी वेळेवर सुरू झालाय, वेळेवर संपलाय. ही आहे PTPL ची खासियत. पाटण तालुका प्रीमियर लीग. सगळ्याच आयोजकांचा आभार मानतोय. फुलरचा चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल मिळते, 1 धाव जरूर मिळेल. आता इक्वेशन जरा जाऊन पोहोचते. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं आभार मानतोय मी शिवा जाधव बॉस यांचं, पाटण तालुका अध्यक्ष, त्यांचं देखील आभार मानतोय की या स्पर्धेसाठी तुम्ही इन्व्हाइट केलं. पण खऱ्या अर्थानं ऑफिशियली मला 1 दिवस या स्पर्धेसाठी द्यायचं होतं, पण आमच्या घरचं लग्न आहे आणि मलाच लक्षात नव्हतं, त्यामुळेच ही कुठेतरी गफलत झाली. त्यासाठी मी पाटण तालुक्यातील सगळ्याच आयोजन कमिटीचं मी क्षमस्व आहोत आणि मी सगळ्यांचीच क्षमा मागतोय. किरण मस्कर यांचा देखील मी आभार मानतो. या स्पर्धेच्या निमित्तानं मला संधी दिली आणि या पाटण तालुक्या प्रीमियर लीग मध्ये लहू जाधव सारखा एक वाणी आणि एक खूप साधा आणि संयमी माणूस त्याच्याशी ओळख झाली. क्रिकेटच्या व्यतिरिक्त देखील आपलं मैत्रीचं नातं आहे हे लहू जाधव यांच्याकडून शिकणं गरजेचं आहे. ज्यावेळी सीझन संपला होता, ज्यावेळेस कोणी क्रिकेट खेळत होतं, त्यावेळेस लहू जाधव यांनी फोन केला की सर कसे आहात, काय चाललंय सध्याच्या घडीला, आणि काही काम असेल तर नक्कीच मी तुमच्यासाठी असेल. पण लहू जाधव सारखी माणसं या समालोचन क्षेत्रामध्ये असणं गरजेचं आहे. आज किरण मस्कर यांचा देखील आभार मानतोय, कारण की या क्षेत्रामध्ये आज किरण मस्करने नुसतंच तालुका पर्यंत क्रिकेट राहिलं नाही, आज नवी मुंबईच्या अग्रनामांकित स्पर्धेमध्ये देखील इन्व्हाइट केलं जातंय. नवी मुंबई प्रीमियर लीग सारख्या ऑक्शन सेरेमनीमध्ये ताजमध्ये जाऊन या समालोचकांनी आपली छाप सोडली आणि सगळ्यांनाच इम्प्रेस केले. आणि त्याच दरम्यान जिजा स्पोर्ट्स जिजा टायगरच्या माध्यमातून इथे चौकार लागवला जातोय आणि सामना आपल्या नावी करतोय. मी सगळ्यांचाच आभार मानतोय आणि या स्पर्धेसाठी एक इनिंग का होईना समालोचन करण्याची संधी मला लाभली, त्याबद्दल मी सगळ्यांचाच आभार मानतोय. आमचे समालोचक चोरगे सर यांचा देखील आभार मानतोय. लहू जाधव सर असतील, किरण मस्कर सर असतील, त्याचबरोबर आमचे परम मित्र आणि बॉस या असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांचा देखील आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं जे घटक जुडलेत त्या सर्वांचेच आभार मानतो आणि ही संधी दिलीत पाटण तालुका प्रीमियर लीगचं मी सदैव आभारी असेल. जो विश्वास